नमस्कार हांव कार्मिना बार्बोजा तुमकां हेराल्ड टीव्हीच्या खबरापत्राक येवकार दिता। युनिफॉर्म सिव्हिल कोड आनी वन नेशन वन इलेक्शन कायदो चालीक लावन मुखेलमंत्री प्रमोद सावंतान उतर दिला। आदलो जाहीरनामो 9% फौलादीक रितीन चालीक लायला आनी एकेपेक तो 100% चालीक लायतलो अशेंय तांणी सांगलें। खातीर आमचो प्रयत्न आसा। आमी गूड गव्हर्नन्सची गॅरंटी दिता आसतना इम्प्लिमेंटेशन ऑफ द युनिफॉर्म सिव्हिल कोड जो UCC गोंयांत आयज पर्यंत आसा, उत्तराखंड जालो, तो युनिफॉर्म सिव्हिल कोड इम्प्लिमेंट करपाची गॅरंटी आमचें सरकार घेता। आमी सदोदीत म्हणटा की आमी जे बिल पास केलें वन नेशन वन इलेक्शन, परत एकदा इट इज एन फॉर टायम सेविंग ऑफ टायम एंड मनी, वन नेशन वन इलेक्शन हे इम्प्लिमेंट हय 100% करतले। भारतीय जनता पार्टी त्या पद्दतीचो संकल्पय केल्लो आसा। म्हणून अशा पद्दतीत ही सगळी गॅरंटी माननीय मोदीजी दिल्या। 2025 हे वर्स आमी म्हणटा जनजातीय गौरव वर्ष म्हणून सेलेब्रेट करतले। त्या खातीर आयच्या हेजेर वयता विकास बी और विरासत बी हे सांगता आसतना डेव्हलपमेंट ऑफ द वेरियस रिलिजियस कल्चरल एंड सिविलायझेशन सिटीज हे करपाक म्हणजे आमी जशें म्हणटा की गोंयांत आमी फाटल्या फावटी एक्सपोजिशना खातीर मोर दॅन 100 crores ऑफ रुपीज आमी केंद्र आनी राज्य सरकार म्हणून स्पेंड करपाक शकले। ह्याय फावटी एक्सपोजिशनाचेर प्रसाद स्किमीच्या अंतर्गत 18 कोटी रुपया ऑलरेडी आमी स्पेंड करपाक सुरवात केले आनी एक्सपोजिशन जाता म्हणसर आनीकूय पयशे ते खूब मोठ्या प्रमाणात आमी खर्च करतले। PM स्वदेश दर्शन स्कीम ही केंद्र सरकार इम्प्लिमेंट करता आणि केंद्र सरकाराच्या वतीने बी वेगवेगळ्या पद्धतीतल्या लोकांक अशा पद्धतीत वेगवेगळे दर्शन घेवपाच्यो सुविधा उपलब्ध जातल्यो। जनऔषधी केंद्र आणि आयुष आरोग्य मंदिर जनऔषधी केंद्रा मार्फत 23,000 कोटी रुपया लोकांचे आतापर्यंत वाचले, तांकां बेनिफिट्स जालो। आनीकूय बी खूब मोठ्या प्रमाणात जनऔषधी केंद्र ही सुरू करपाची आसा। आमी अब की बार मोदी सरकार अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार या संकल्पनेच्या सकयल आमचे दोनूय सीट भारतीय जनता पार्टीचे आमकां गोंयकार मोठ्या प्रमाणात मतदान करून आमकां निवडून दितले हाची हांव खात्री व्यक्त करता। पणजेचे महापालिकेन बुधवारा दीस पणजे कांपाल आसलेल्या लेक व्ह्यू कॉलनीच्या तोड्यान 5.78 लाख रुपयाची 4 रोदांची पेदालां मारपाची एरेटर उबी केल्या। उदकान किरून गेलेले ऑक्सिजनाचो पावंडो आनी उदकाचो दर्जो सुदारूंक ह्या एरेटराचो एक्वाकल्चरान वापर करतात। Due to an influx of sewage and water stagnancy, a variety of fish were reported dead in the lake at the Lake View Colony, Kampal, Panjim. To curb this issue, paddle aerators were installed to increase the quantity of dissolved oxygen in the lake on Wednesday by CCP. The process involves adding eco-friendly substances to the water. A senior CCP official stated that water will be tested after the process to ascertain the improvement in dissolved oxygen, biochemical oxygen demand, and chemical oxygen demand to prevent the death of fish in the lake. Sagun for Herald TV. बुधवारा दीस अब्रिलाची 17वी सांजेच्या सुमार 7:30 वरांचेर पत्रदेवी बॉर्डर चेकपोस्टाची उपसोग घडलो। खबरां प्रमाणे एक एको व्हॅन जी बांदा वाटेन वेताली तिणे एके मोटरसायकलीक धपको दिलो। ह्या उपसोगाचो परिणाम इतलो खोर जालो शेवटी एको व्हॅन ट्रकाच्या फाटल्यान रोदाक सांपडचे पयलीं तिणे वचून आनीक 2 मोटरसायकलीक धपको दिलो। On Wednesday evening, a fatal accident took place at Patradevi border check that claimed the life of one person. The collision resulted in injuries to the driver and occupants of the vehicles involved. As per eyewitnesses, the local police arrived very late. The deceased was identified as Kantilal Vithal Shinde, aged 47, a resident of Pune district, Maharashtra. The deceased succumbed to his injuries at the Primary Health Center, PHC, in Banda.
मी बरोबर आवाज 7:45 आवाज ठोकून आवाज ऐकला बरोबर टायर बियर फुटलो दिसतायचो. आवाज ऐकल्याबरोबर हांव वयर येयलो धांवत. जाल्यार ते गाडी त्यांनी ट्रकार गाडी मारली. गाडी खंय आसली. गाडी आमी लोकां भुरग्यांची आरड वयल पडली. 5 भुरगे भितर आसली. 3 बायलांका काडली, भुरग्यांक काडली. 2 भुरगीं मातशी सिरियस आहात. बायल दोनूय पांय मोडले बायलेचे. आणि आम्ही हे सगळे आमचे गावातले पत्रादेवीचे बायनेचे भुरगे आपण सगळ्यांनी हांगासरले चर्चेचे बिया येवन सगळ्यांनी मेळून बाबड्यांनी सगळ्यांनी काढले. आमकां इतकी दुर्दैवाची गोष्ट सांगपाची म्हणजे आमकां पुलीस मातशे लेट पावले. आमकां खंत व्यक्त करता आमी कित्याक आमी हे सांगलेले आहा तांकां की पुलीस स्टेशन आमकां आउटपोस्टाक सर्वीस दिया, पुलीस स्टेशन पेडण्यां दिया म्हणून सांगला. मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां पावना सर्वीस बेगीन. आमकां दुर्दैवाची गोष्ट आहे. हे आयचे पुलीस ना पावंक, फायर ब्रिगेड पावंक ना. आमकां इतली मेहनत करून ते काडचे पडले. आमकां तांकां कसलीच हेल्प मेळोंक ना. ते फक्त आमकां हेल्प मेळ्ळी ती ते SRP कोण आहात पळय तेंच्यांनी बरी हेल्प केली मातशी. हेच्या पलीकडे आमकां पुलिसाची हेल्प मेळोंक ना आणि फायर ब्रिगेडची हेल्प मेळोंक ना. हे आमकां मातशी सर्वीस मातशी पुलिसांनी मातशी सारकी दिवपाची खंत व्यक्त करता. मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां काडून एक तर पेडण्यां दिवचे ना तर आउटपोस्ट चालू करपाचे. इतकी आमची कळकळीची विनंती आहे. आज पत्रादेवी येथे एक भीषण अपघात झालेला आहे. असे अनेक अपघातांची मालिका गोव्यामध्ये सुरू आहे. तिथे आजच्या दिवशी जानेवारीपासून आतापर्यंत 101 जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना सरकार वेळोवेळी सूचना करीत असतं लोकांना दारू पिऊन किंवा आपल्या वाहनावर कंट्रोल करून तुम्ही वाहनं चालवायला पाहिजे असं दरवेळी पोलीस खात्याकडून शासनाकडून सांगितलं जातं. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अशा पद्धतीनं वाहनं चालवून आपले तरुण युवक असे आपले जीव गमावित आहेत. सरकार RTOचे नियम आहेत ते आमच्या जगण्यासाठी आहेत. ते आम्हाला जगण्यासाठी तुम्हाला तालाव जे देतात ते केवळ पैसे सरकारकडे कमी आहेत म्हणून नव्हे तर तुम्ही शिस्त लागावी म्हणून हे तालाव वगैरे देतात. याचा गैरअर्थ आज युवक काढीत असतात आणि पोलीस आहेत म्हणून पळतात. कुठून तरी पोलीस स्टेशन बघतात आणि पळून जातात. आणि अशा वेळी अशा पद्धतीच्या अपघातांना बरेच युवक बळी पडलेले आहेत. गोव्यामध्ये सातत्याने गेल्या महिनाभर एकही दिवस हा महिना एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी अपघात झाला नाही. असं झालं नाही. आम्ही पत्रकार म्हणून कुठेतरी जातो तेव्हा आम्हाला या बातम्या लिहिणंसुद्धा फार दुःखदायक वाटतं की तरुण ज्यांचं उमलतं आयुष्य पुढे घडायचं आहे अशी कोवळी मुलं या ठिकाणी अपघातामध्ये बळी पडतात. मी या ठिकाणी आवाहन करतो सर्व युवकांना की वाहन ही व्यवस्था जी आहे ती आपली सुव्यवस्था म्हणून आहे. तर कुठेही आपलं वाहन चालवताना आपल्या वाहनावर ताबा ठेवावा. नशेमध्ये वाहनं चालवू नका किंवा कुणालाही ओव्हरटेकर कुणालाही कुठे घाईमध्ये अशा पद्धतीचं वाहनं चालवून दुसऱ्यांचाही जीव घेऊ नका किंवा स्वतःचा जीव तरी घेण्याचा प्रयत्न करू नका. मोता घालूंक वेताडा कोण सेक्युलर आनी कोण सेक्युलर न्हय हें समजूंक लोक शाणो आसा म्हूण लागू जावपी गोंयच्या नागरिकांनी म्हणलां. सेक्युलर उमेदवारांक एलिसावान तेंको दिवचो म्हूण आर्किबिशपान आनी मुखेल मंत्री सावंतान केलेल्या उलोवपा विशीं तांणी आपणाचें मौन उक्तायलें. The Archbishop of Goa, Daman and Diu, Philip Neri, Cardinal Ferrand, through an official press release on Wednesday, called on eligible Catholic voters to cast their vote for persons with secular credentials who truly are committed to work for the good of the people and to uphold the values enshrined in our Constitution. On Thursday, the Chief Minister Pramod Sawant, while reacting to the message of Cardinal Ferrand, thanked him and said that BJP is the most secular party and the message signified of voting for the BJP. वेलकम करता. म्हाका दिसता आमी खऱ्या अर्थात भारतीय जनता पार्टी सेक्युलर आसा. भारतीय जनता पार्टी ज्या पद्दतीत सबका साथ सबका विकास काम केलां हें करता आसतना आमी खंयसरूच डिफरन्स करूंक ना. तूं जर भारतीय जनता पार्टीचो इतिहास काडून पळयशीत 2012 ते 2022 म्हणजे 24 पर्यंत आतां 12 वर्सांचो जाल्यार तुका काँग्रेसी पेक्षा चड काम म्हणजे मागीर तें एक्सपोजिशन आसूनी चर्च आसूनी ह्या सगळ्या खातीर केल्लें आसा. मायनॉरिटी कमिशनाचेर सांगलें तुका केन्नाच जें स्ट्रेंथन नाशिल्लें तें केंद्रांतूय आनी राज्यांत मायनॉरिटी कमिशन स्ट्रेंथन आनी तेजें बरें काम जावपाक लागलां. हें भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्याच कार्यकाळ. त्या खातीर कांयच हरकत ना. खरें सेक्युलर जर कोण आसा
जाल्यार भारतीय जनता पार्टी आसा. त्या खातीर म्हाका दिसता म्हणजे आमच्या कमळाकूच मत मारपा खातीर तांच्यांनी काडला. Concerned citizens have criticized CM over his understanding of the statement of Archbishop asking to vote for a person with secular credentials. They said people know well who is secular and who is not. आता आज बिशोपान ती एडवायजरी ती सगळ्यां आसता म्हणजे चितून वोट मारा म्हणटा तुमी तुमचो वोट तुमी विकूंक उपकारना. सो हितून गोंयकारांनी चितून मारूंक जाय आमची डेमोक्रेसी सेफ जातली जाल्यार आमी आमचे वोट विकूंक उपकारना. आनी दुसरें म्हणटा तशें CMन सांगलां आमी सेक्युलर. आख्खे गोंय इंडिया भर लोकांक खबर आहा BJP पार्टी कितले सेक्युलर ती. आतां BJP पार्टी आसा तुमी पळयलां मणिपूर कितें जाल्लें आहा तें अजून पासून मणिपूर आसता. लडाख कितें इशू चालू आहा. आख्खे देशभर असो जाल्यार BJPन कितें सत्यानाश केल्लो सगळ्यांक खबर आहा. धर्माच्या नांवान जो कास्टाच्या नांवान कितें BJP करता सगळ्यांक खबर आहा. सो आतां म्हाका हांव आनीक सांगूंक सोदना BJP कितले सेक्युलर आहा. तिणी तेंका लोकांक तुमी गोंयभर आपले देशभर भोंवत जाल्यार तुमकां कळटलें BJP कितले सेक्युलर. BJP इज नोन फॉर द फॅनेटिझम. ते सगळे धर्मा मदें जे डिफरन्सीस आनी जे फूट घालता ती एकूच दोन पार्टी जावन BJP. सो हांव मागता तेंकां आमी सर्टिफिकेट ते आमकां आपल्याक सेल्फ सर्टिफिकेट दिवचे न्हू लोकां कडेन विचचे कितले ते सेक्युलर आनी कितले ते फॅनेटिक्स आहा ते. See, every voter has his choice. Every voter has his right. So I would request the voters that you all have seen, don't be blind, don't be fools. Go vote what your heart tells you and vote for the right party. This is what I can say. Don't listen to anyone. Speak from your heart and vote from your heart. आज बिशपान सांगला आसतलें म्हणजे BJPक मारा. कोण सेक्युलर आहा ताका मारा म्हणला. सो इफ CM थिंक्स their party is secular, the whole of Goa may even vote for the BJP only, no? So there's nothing wrong in it. But we, people of Goa, knows which party is secular and which party is communal. So आम्ही जाणा ते भरपूर. ते CMन आपली पार्टी सेक्युलर म्हणले म्हूण आख्ख्या गोंयान ते विकते घेवचे गरज ना. देर कायदो ना न्ही विकते घेतले म्हणून. सो द गोयन्स वील टेक इट द वे दे नो इट. ऑलरेडी ते आमच्या मनान बसलेले आहा हू इज सेक्युलर अँड हू इज कम्युनल. Bureau Report, Herald TV. कचऱ्याची ओडचोड, रस्त्याचे त्रास, येरादारीचो प्रोस्ट अशे गांवांतले आनी शारांतले प्रोस्ट केंद्रांतल्या दुडवांनी सुटावे करून उदरगत कोत्तात म्हणटच ह्यो अडचणी खासदारांनी पार्लमेंटान वयर काडपाची गरज आसा. हो प्रोस्ट हेराल्ड टीव्हीन साबार नागरिकांक विचारून ताचे कडेन घेतलेली मतां आयची स्ट्रीट व्हॉयसीस कार्यावळींतल्यान तुमच्या मुखार मांडटा. वॉट एवर गोईंग ऑन आता तुम्ही सगळे पयले आसतले आमचे जे फंड आसता पळय एक तर सेंट्रल आसता नाल्यार स्टेट मागीर नाल्यार 8 स्टेट आसता. सेंट्रल आमची डिमांड करता बाबा आमकां एक गोंयकारांक आमकां एक रोड सारके करूंक जाय, नॅशनल हायवे नाल्यार इंटरनल, नाल्यार आमकां गार्बेज इश्यू आसा, नाल्यार आमकां एक खंयची तरी एक बरो प्रोजेक्ट करूंक जाय. सो हे आमी फंड्स थंयसून घेता. फंड घेताना तेजे इम्प्लिमेंटेशन जावंक जाय आनी आमकां जाय ते फंड. कित्याक गोवा इज अ व्हेरी स्मॉल स्टेट, इट्स अ व्हेरी ब्युटिफूल स्टेट एंड वी कॅन मेक इट मच मोर बेटर लायक सिंगापूर or something like city we can develop. It's very nice and very small and very sweet because the all over India has been eye on Goa because Goa is a very tourist destination. Everyone comes here, so everyone come and see the beautification work and all that. So आमकां ते funds गरज आसा आनी funds आमकां घेवंक जाय ते सेंट्रलान आनी सेंट्रलान आमकां फंड्स कित्याक दिवंक जाय म्हणल्यार ते रोड करपाक, गार्बेज आमची सिस्टम आसा अजून सारकें जावंक ना. आमचे रोड तुवें पळयल्यार कितले वर्सांचो रोड आसा. तो रोडान आतां आयज तुवें पळयलां आसतलें एवरीवेर द रोड हॅज बीन सगळे लोक म्हणजे एक्सिडेंट जावन मरता. कित्याक बट देर इज नो प्रॉपर सायनेज, देर नो प्रॉपर टर्न, नो प्रॉपर डेवलपमेंट. तो ते अजून कितें आहा तांकां लोकांक त्रास जाता. सो आमकां फंड गरज आसा आनी फंड आमकां ते घेवंकूच जाय आनी आमकां काम करूंक जाय. Parliament is quite different from Assembly House. हे जे पळय प्रॉब्लेम आहा ते पार्लमेंटान डायरेक्ट घालपाक मेळनात आनी कोणूच घालचो ना मुजरतान. हे पयलीं डिसिजन आमगेले स्टेट गव्हर्मेंटान घेवपा जाय. गार्बेज इशू, एक्सिडेंट इशू, इलेक्ट्रिसिटी हे सगळे स्टेट गव्हर्मेंटान पयलीं घेवपा जाय आनी स्टेट गव्हर्मेंटान घेवनूच ताजेर सगळें कितें आहा तें करपा जाय. कारण कितें आहा प्रत्येक स्टेटीक एक गव्हर्मेंट आसा
ताजें फंक्शन जें पळय आहा तें ताणी करपाची गरज आसता, पूण हांगा कितें आहा, हांगा जे पळय आमदार जे पळय निवडून आमगे आयिल्ले आहा तांकां कांय समजना कितें करपाचें कात करपाचें आनी कितें. ते सगळे इशू जे पळय आहा ते सगळे तशेंच पेंडींग आहा. स्टेटाचो इशू तूं सडनली पार्लमेंटाक घेवन वचूंक शकना. पार्लमेंटाक काडलो सुद्दां जर जालो जायत ते म्हणटात तुजें स्टेट गव्हर्मेंट कितें करता काय म्हणून ताणें पयलीं हें करपा जाय. आतां स्टेट गव्हर्मेंट आसून फायदो कितें आहा, प्रत्येक जर गोश्ट आमची गोंयची पार्लमेंटाक येयली जाल्यार असो प्रश्न आहा. आनी हो पार्लमेंटा इशू कोणूच व्हरचो ना आनी हाजे पयलीं केन्ना व्हेल्लो हांवें काय आयकलो ना. तर हें सगळें जें पळय स्टेटीचें कितें डिसिजन आसा तें स्टेटीनच घेवपा जाय इन द स्टेट ऑफ गोवा. नाजाल्यार तें जावचें ना. आमकां तें घेवंकय ना, घेवपा नाका. हे सगळे सेल्फ इंट्रस्टेड मनीस जे पळय न्ही बशिल्ले आहात तांकां कित्याचेंच पडून वचूं ना. आज गोंया इतले एक्सिडेंट जातात. रूट कॉज एक्सिडेंट कित्याक लागून जातात आनी ते कंट्रोल कशें करप म्हणटी एजन्सी आमची सरकारा कडेन ना. एक्सिडेंट जातात अमके म्हयन्या अमके 100 जाले, अमके म्हयन्या 80 जाले. हो एक स्टॅटिस्टीक दिता ते आनी कितल्यान काबार करता तशें केल्यार जायना. रूट कॉज पळोवपा जाय बाबा एक्सिडेंट कित्याक जाता. आतां एक एक्सिडेंट जालो, कोणी मेलो, थंय वच एजन्सीन वचून पळोवपा जाय रस्त्याक कितें डिफेक्ट आहा, ड्रायव्हराक डिफेक्ट आहा, गाडयेक डिफेक्ट आहा, कितें आहा डिफेक्ट आहा आनी तो डिफेक्ट आहा तो सॉल्व करपा जाय. हें पळोवपाचो मनीस गोंया एजन्सीच ना. फकत आंकडे दितात इतले एक्सिडेंट जाले इतले मेले म्हणून. जेन्ना तुमी अशें आंकडे दितात तेन्ना हे एक्सिडेंट जावन मरपाचे बंदच जावचे ना. सो तो इशू पार्लमेंटाक घाल ना जाल्यार असेंब्ली घाल, बंदच जावचे ना. रूट कॉज पळोवपा जाय. रूट कॉज पळोवपी मनीस ना. ही परिस्थिती जाल्ली आहा. गाडयो आतां नव्यो नव्यो गाडयो आयल्या, सुपर फास्ट इंजीन आयिल्ली आहा, धांवता पावरफूल, पावर स्टेरींग. पावर स्टेरींग म्हणजे कितें आहा, पावर स्टेरींगाचो तुका कंट्रोल आसपा जाय. तें मातशें जर गुणायलें जायत ती गाडी गेली. सगल्यो गाडयो वतात कित्याक लागून त्यो पावर स्टेरींगाक लागून वतात. अनएक्सपिरियन्स ड्रायव्हर लायसन्स काडले म्हणून तूं गाडी चलोवपाक शकतोच म्हणटा. तुवें लायसन्स काडले उपरांत मिनिमम म्हजे कोतान 10,000 किलोमिटर तुवें गाडी चलोवपा जाय. तुजी गाडी सारकी हातां येतली जाल्यार. लायसन्स काडले आनी फाल्यां तूं गाडयेचेर बसलो म्हणून तें जायना. बॅलन्स सांबाळचो पडटा. आनी ह्यो सगल्यो गाडी आतां ऑटोमॅटीक आयिल्ली आहा. तुवें त्यो कंट्रोल करपा जाय. तुजो कंट्रोल ना जर जालो जायत तूं गाडये कंट्रोलाक गेलो जालो एक्सिडेंट. ही परिस्थिती. जो पळय कोण इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसा तो म्युनिसिपालिटी पंचायत ऑर MLA जावन ताका बील आसपा जाय. बाबा आपूण गार्बेजीचो इशू सॉल्व करतलो म्हणून. आतां बिलच ना. ते गार्बेजीचेर कोणूच उलयना. म्हणटकच तो इशू जो पळय आहा तो सॉल्व जावपाक व्हेरी डिफिकल्ट. इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाक जर इंट्रस्ट ना गार्बेज प्रॉब्लेम सॉल्व करपाचो जाल्यार तो कसोच सॉल्व जावचो ना. ही तांची ड्युटी गार्बेज सॉल्व करपाची. 2024 लोकसभेच्या इलेसावांचे पाटभुंयमेर गोंयान कितें कितें घडटा ताचेर नदर मारुया. जाल्यार आमकां अभिमान आसा. आमी जातले क्रिमिनल गोंय वाचोवपाक. सो सगळे आज उत्तर गोंयचे, दक्षिण गोंयचे म्हाका दिसता प्रत्येक मनशाक आज स्वाभिमान आसतलो की जो आमचो उमेदवार आसा ताचेर ह्या सरकारान ज्यो फटींग केसी घातल्यात तें आज सिद्ध जाल्लें. आज खास करून म्हाका उत्तर गोंयचे सगळे आमचे कार्यकर्ते, सगळे इतर पक्षाचे कार्यकर्ते हांचे सगळ्यांचे धन्यवाद करता आसतना एक हांव आज खात्रेन सांगता की 2 दीस पयलीं जेन्ना ह्या BJPच्या एका कॅबिनेट मंत्र्यान सांगिल्लें की उत्तर गोंया आमची परिस्थिती सारकी ना, वी वील ट्राय टू मेक इट अप. आज पुराय उत्तर गोंयच्या लोकांनी दाखयलां की उत्तर गोंयाक सुद्धा काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी अंडर काँग्रेसीचो उमेदवार हो जिखतलो.
परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद करता आणि फुडल्या सुवातेर आमचे बाकीचे उलोवपी उलयतले. हे सगळे विचारपाक जाय. आनी तो मायनींग बेल्टान येता, हांगा कुडचडे येता प्रधानमंत्री, ताणें त्या लोकां कडेन माफी मागची की आपणे फोटी मारलेल्यो 2014 आख्ख्या गोंयकारा कडेन माफी मागची, स्पेशल स्टेटस दितलो म्हूण. ते सगळे ताणें माफी मागची. आनी तो पळय ते 4-5 व्हडले लिडरांक घेवन येता. आमचे पळय 5 पांडवां आसा सावथ गोवान, जावं बाब युरी आलेमांव, जावं बाब एल्टन, जावं बाब विजय सरदेसाय, जावं कॅप्टन वेन्झी व्हेगल, जावं बाब क्रूज सिल्वा, हे 5 पांडव हांचे कौरवांचे आमीचेर खोट मारून परत दिल्ली धाडटले. So you are visiting different constituencies. So how तुम्ही जाणा अख्खे गोंयान कसो विकास जाला, तुम्ही जाणा अख्खे भारताक कसो विकास जाला. आणि आज अशें चित्र दिसता की तरेतरेचे लोक, सगळे धर्माचे लोक आमकां जॉईन जावपाक लागिल्ले आसा. आता कितलेशे आमचे पंच सुद्धा बाय जशिया कादर आसा, तेजे आरिश आसलो, तेजो गोवातलो, आनी कितले जाण आसा, हांव सगळ्यांची नांवां काडना. हे दाखोवन दिता की मुस्लीम आमचे भाव भयणी सुद्धा आमकां जॉईन जावपाक लागिल्ले आसा. 19 तारखे बाब सदानंद तनावडे माझे कॉन्स्टिट्युन्सीनी पळयतलो, जे केन्ना तांकां विश्वास जायनासलो मायनॉरिटी, आज म्हणटात ना मोदी शिवाय उपाय ना, तेच म्हणटात. हे म्हाका दिसता की खंय तरी दुसऱ्या सारखे लागला. आणि जे विरोधक म्हूण कॅन्डिडेट आसा तांकां तरी आता चित्र सारखे क्लियर दिसता उबोन गेले म्हूण. तुम्ही जाणा उबोन म्हळ्यार कितें, ते वाऱ्याचेर कांय उरना, खंय पावतले ते खबर आसना. तांकां असली स्थिती तांकां आज जाल्ली आसा. आणि ताका लागून आज खरे अर्थान लास्ट टाइम इलेक्शना बाब गिरीश पिल्ले बसला तेन्ना ते माझे सारखे क्लोज मित्र, तांकां कितले सांगिल्ले, पण तेजे कार्यकर्ते तुम्ही सगळे मेळून तुमकां दिसले आमी शुअर शॉट आमी येता म्हूण. एक लक्षात दवरा, जुवानी नगर इतले वोटर आसा आणि सांकवाळ सगळे मेळून लार्जस्ट नंबर ऑफ वोटर आमी म्हणपाक शकता. मुरमुगांव तालुका आणि इवन साऊथ गोवा तुमचे संख्या आसा. हे पाटी तरी तुम्ही सगळे एक मतान आणि तुम्ही जॉईन जाला तशें आमी सगळे एक जाल्यात. म्हाका दिसता एक कॉम्पिटिशन जातले दाबोले आणि तुमचे सांकवाळे मध्ये हुंय हायस्ट वोट पडटा ते. कित्याक हांव प्रयत्न करता म्हाजे कॉन्स्टिट्युन्सी हायस्ट वोट दिवपाक, कित्याक सगळे आमकांय जॉईन जाला. आमकां आमचे कॅथलीक भावय केन्ना नासले ते 19 तारखे चोवपा मेळटले, तशें तुमी हांगा जॉईन जाल्ले आसा. सो इट इज अ हेल्दी कॉम्पिटिशन. पूण फॉर वॉट? देश बांदपा खातीर हें काम जावन आसा. बाब नरेंद्र मोदी आज फर्स्ट फेज ऑफ इलेक्शन 19 जाता, परवा 7 फेजीस आहा. एकूच चित्र दिसता, बाब नरेंद्र मोदी येयलो म्हूण हें चित्र दिसता. आणि कितली मेजॉरिटी दिसता तेजेरूच आमी चिंतपा जाय, कितले वोट सिटांनी आमी जिखतले ते. 400 पार हे जावपाचे आणि 400 फुडें वचपाचे हे चित्र आज क्लियरली आमकां आज दिसून येता. तेका लागून हांव तुमकां सगळ्यांक उनुनीत येवकार. प्रतिमा कुतीनून 8 वर्सांचे उलोवप केलेले ताचे खातीर तिका आतां समन्स धाडल्या ते पडून आख्ख्या गोंयच्या समाजीक वावुरप्यांनी आदवोगाद प्रतिमांक आपणाचो तेंको आनी सांगात बसयला. हुकुमशाही आड लोकांन उबे रावन ह्या समाजीक वावुरप्यांनी लोकांक उलो मारला आनी आदवोगाद प्रतिमांक सद्याची परिस्थितीन पुराय तेंको बसयला. गेले थंयसर महालक्ष्मी फुडें गाराणे घातलेले, जेन्ना हे देवांच्या फुड्यान तुम्ही रिलीजन त्यांना उतर दिता, गाराणे घालपाक लायता आणि मागीर तुम्ही थंयसर दुसऱ्या पार्ट्यान उडी मारता, तेन्ना तुमकां रिलीजियस हर्ट जायना, तेन्ना आमचे रिलीजियस सेंटिमेंट्स हर्ट जायना. म्हणल्यार रिलीजियस सेंटिमेंट्स केन्ना हर्ट जावप, म्हणल्यार तुमकां जाता तेन्ना रिलीजियस सेंटिमेंट हर्ट जावप, हे कम्प्लिटली रॉंग. आणि आमी अशें हे अशे तरेन हेंकां वागपाक दिवपाचें ना. आणि गोंयच्या लोकांक सगळ्यांक सांगूंक सोदता, इट इज नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओनली एक्टिविस्ट टू कम आउट अँड शाउट. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी वोटर राईट नाव. जरी तर तुम्ही बीजेपी 2 सीटी घराकडे धाडिना जाल्यार जी हालत आयज एक्टिविस्टांची केल्ली आहा ती तुमची जातली फुडें. आता तेका 8 वर्सान सरकाराक जाग आयली ताका ही समज धाडपाक आनी नॉन बेलेबल. कारण कित्याक तेणें फकत राम राम सत्य हे म्हटल्यार, पूण म्हाज्या हिशोबान राम म्हणजे देव, सत्य म्हणजे ट्रूथ आणि हे म्हणजे ट्रूथ इज ट्रूथ. सो एकल्यान प्रतिमान हे उतर म्हणूंक ना.
ताच्या वांगडा पळय लोक आशिल्लो तितल्यांकूय कित्याक समन्स धाडूंक ना. ताणेंनी अशें म्हटलेलें आसा राम राम सत्य है. आयज हांव म्हणटा राम राम सत्य है बिकॉज राम इज ट्रूथ एट दॅट टायम. आतां ते एक्टिविस्ट म्हणून ताचो आवाज बंद करूंक सोदता, पूण आमचे प्रतिमा बाय भियेना. प्रतिमान सांगला आपूण जेलीन वचोंक देखून तयार आसा आनी जोरी तर एक प्रतिमाक जेलीन घातल्यार 1000 प्रतिमा उबी जातली आनी ताज्या पासत आमी लाटतली. हेही सांगूंक जाय की जेन्ना हांव समज राम नाम सत्य म्हणून बायक घेवन गेल्लें पेट्रोल म्हारग जाल्लें तेन्ना त्याच म्हयन्यांत 15 दिसां भितर हांव इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटानूय गेल्लें कशांक घेवन बाल्ब ट्यूबलायट घालून कित्याक लायटीचें बील म्हारग जाल्लें म्हणून. So it is not that I was wanting to target any one religion also, but the meaning of this is taken in a wrong way. And what hurts me is that it takes you 6 years to send me summons. You should have sent me the notices every month. I don't have notices, and if I had not appeared in the court, if I was not present in the court, you all could have sent me summons and arrested me. Non-bailable है. आता तुमकां उडकास आयलो and who has done this? Athoda police station. So कित्याक हांव truth shall prevail, but one thing. My voice cannot be suppressed. Of UP Munisni, म्हजो आवाज suppress करपाक जायना कित्याक this is not Pratima's voice. This is the voice of a true Goinkar who wants justice for the people and who will always fight for जे अत्याचार जाता गोंया आनी आमचे गोंयकाराचेर तेज्या खातीर. डाव्या लोटली पंचायत कप टोर्नामेंटाच्या खेळान गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लबान पारोडेच्या फादर आग्नेल यूथ स्पोर्ट्स क्लबाचेर 2-0 गोलांनी जैत व्हरून क्वॉर्टर फायनलान भितर सरला. ओमोन मुलगांवपी खेळ SCC लोटोली आनी घडोवन हाडलो आनी बुधवारा दीस लोटले मोती मैदानात जालो. On Wednesday, Guardian Angel SC crushed Father Agnel YSC Paroda with a 2-0 scoreline. Jason Dias and Adriano showcased their sporting skills by netting a goal each for Guardian Angel in the 46th and 47th minutes respectively. The Man of the Match award was presented to Adriano Gomes of Guardian Angel SC. Inacio for Herald TV. बेतालबाती कालाबोगी सेकंड गोवा वेटरन्स फुटबॉल कप 2024 आजच्या टोर्नामेंटाच्या खेळान फातोर्डा वेटरन्स पंगडान नुवे वेटरन्सा आड 3-0 गोलांनी जैत सोडली. ह्या जैता उदेशी फातोर्डा वेटरन्स पंगडान ह्या टोर्नामेंटाच्या क्वॉर्टर फायनलान प्रवेश केला. हो खेळ बेतालबाती मैदानात जालो. Fatorda veterans opened the score line in the 14th minute through Rosario Carvalho with neat placement while Nuwame's Francisco Pango missed the target in the 28th minute. During the halftime, the Fatorda team was leading by 1 goal. In the second half, Fatorda veterans Joao Araujo scored from a penalty kick in the 40th minute while Rosario Carvalho completed his brace in the 50th minute. Nuwame's Mingwell, Joaquim and Francisco try hard to score but luck did not favor them. At the end of the match, Fatorda veterans claimed victory by scoring 3 goals against Nuwame veterans. Inacio for Herald TV. आयच्या कोबरापुत्रान इतलेच. हेराल्ड TV कोबरापुत्र आयकलें देखून तुमकां देव बरें करूं. उदीक कोबरा खातीर उपकार करून आमकां फेसबुकार आनी ट्विटराचेर फॉलो करात.